नमस्कार मित्रांनो. आज मी चाललो आहे मुंबईला. दुकानामध्ये थोडीशी खरेदी करायची आहे, कपड्याचा माल आणण्यासाठी. तर जाता जाता आपलं एकदा दुकान बघून जाऊयात आणि आपल्या मित्रांची गाडी घेऊयात. जरा मित्रांना सांगून जाऊयात, दुकानाकडे लक्ष असू द्या. हे आपले मित्र. आता लाजलाच, कॅमेऱ्यासमोर बोलायला लाजतो हा. तुला परत कधीतरी. हे आमचे बारामती बसस्थानक. बारामतीत गेल्यावरती आमच्या मदर इंडियाला फोन केला, मी येतो हे सांगायला. पण मी कधी येणार आहे, कसा येणार आहे, जेवण करणार आहे का नाही, हे विचारण्याऐवजी आमचा मदर इंडियाचा पहिला प्रश्न, येताना आमची एनर्जी पावडर घेऊन या. आता एनर्जी पावडर तुम्ही समजून जा, जे आहे तुमच्यासमोरच. लेक येतोय त्याचं काही नाही, महत्त्वाच्या गोष्टी आणायला विसरू नकोस, हे सांगणं कधी विसरणार नाहीत. असो, घेतली आहे. त्यानंतर आता ही आमची बारामती फिरत तुम्हाला थोडीशी दाखवत चाललो आहे. हे आमच्या बारामती मार्केटचा रस्ता. बारामतीत फिरताना तुम्हाला नक्की आठवेल की जगात भारी बारामती हे का बोललं जातं. आणि हे जर तुम्हाला खरंच जाणून घ्यायचं असेल तर एक दिवस नक्की आमच्या बारामतीला भेट द्या. लवकरच बारामती हा जिल्हा म्हणून घोषित होईल, त्या दृष्टीनेच पावलं चाललेली आहेत आणि लवकरच तुम्हाला तेही ऐकायला भेटेल. खरंच बारामती खूप छान आहे, नक्की या. हे जे तुम्ही बांधकाम बघत आहात ते स्वतः दादांनी बारीक लक्ष देऊन काम करून घेतलं आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये चूक निघणं खूप अवघड आहे, कारण दादा स्वतः जातीने लक्ष द्यायचे. त्यामुळे तर मी काहीच सांगू शकत नाही. हे आमचं बारामती रेल्वे स्टेशन कुठल्या बाहेरच्या देशातल्या रेल्वे स्टेशनपेक्षा कमी आहे का? जगात भारी बारामती. कोण बोलेल याला फर्स्ट टाईम बारामती रेल्वे स्टेशन आहे म्हणून? त्यासाठी एकदा नक्की भेट द्या. खरंच खूप सुंदर आहे, स्वच्छता सगळ्या ठिकाणी, बांधकाम, कला बघण्यासारखं म्हणजे शब्दात सांगता येणार नाही. चला, आपल्याला 5 कोटीची गाडी इथंच भेटणार आहे, ज्यातून आपण प्रवास करणार आहोत. तर आज जाऊन तिकीट काढूयात आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करूयात. विदाऊट तिकीट खरंच कोणी प्रवास करू नका. जर टी सीने पकडलं ना तर इज्जत आणि पैसा दोन्ही जाते, काय राहत नाही. त्यामुळे तिकीट काढा, स्वस्तात मस्त आहे आणि मजा आहे खूप वेगळी आहे. विदाऊट तिकीट प्रवास करू नका. तर आपल्या प्रवासाची सुरुवात इथूनच होणार आहे. इथेच आपल्याला 5 कोटीची गाडी भेटणार आहे, ज्यात आपल्याला बसायचं आहे. आणि आपली 5 कोटीची गाडी येत आहे. थोडंसं मागे सरकू आपण, कारण तिला जागा लागते. कशी येते आहे का नाही? फक्त जरा इथे बुलेट ट्रेन आली तर बरं होईल. बघू कधी येते, कशी आहे महिना. याच गाडीनं आपल्याला प्रवास करायचा आहे पुण्यापर्यंत, जिथून आपल्याला पुढे दुसरी गाडी पकडायची आहे. खिडकीच्या बाजूला सीट भेटली, नशीब आहे. 2 दिवस बारामतीला टाटा बाय बाय. आता आपण चाललो आहे मुंबईच्या दिशेने. थोडा वेळ झोपूयात, प्रवास खूप लांबचा आहे आपला, त्यामुळे थोडासा आराम केला पाहिजे, कारण खूप फिरायचं आहे. दौंड स्टेशनलाही बाय बाय करत आता आपण पोचणार पुणे रेल्वे स्टेशन. पुणे स्टेशनला गर्दी खूप असल्यामुळे व्हिडिओ काढायला संधी भेटली नाही. ट्रेनमध्ये बसल्यावरती व्हिडिओ चालू केले. ह्या फॅमिलीला बघितल्यावरती मी जरा घरी असल्यासारखं मला वाटलं, कारण खूप भारी फॅमिली होती. छान प्रवास झाला. हा खंडाळा घाट उतरल्यावरती आता आपण आपल्या स्टेशनवरती उतरलो आहे. इथून आपला अजून थोडासा प्रवास बाकी आहे. आता आपण वरती चाललो जिन्याने. याला स्वयंचलित जिना असे म्हणतात. असं वाटतं एअरपोर्टवरती. काय करणार, तेवढंच आनंद एअरपोर्टचा, पण बघायलाही खूप भारी वाटतं. रात्री 11:42 झालेत, तरी गर्दीला काय कमी नाही. मुंबई झोपत नाही हो आमची, हा विषय. आमची म्हणजे मुंबईत मी लहानाचा मोठा झालो आहे, त्यामुळे या लोकलनेच प्रवास आमचा जास्त. त्यामुळे ते बऱ्याचशा आठवणी येतात माझ्या. शेवटी आता मी माझ्या ध्येयावरती पोचतो आहे. फायनल स्टेशन आहे माझं. इथून सीधा घर. आता आपण भेटूयात उद्या, कारण आज खूप थकलो आहे. गुड नाईट.